ललित पाटील हा एक छोटासा आहे त्यातला, आणि ह्यातमध्ये तर सर्व सरकारचे अनेक सत्ताधारी पक्षातील लोक यामध्ये गुंतलेले आहेत आणि तेच यांना पाठीशी घालतायत। हा महाराष्ट्र उजाळून टाकून तरुणाला उद्ध्वस्त करण्याचं पाप सध्या राज्यात सुरू आहे आणि याचे कनेक्शन शेजारच्या राज्याशी आहेत। हा संपूर्ण नेटवर्क जो आहे याच्यावर कंट्रोल आहे, हे चालवते धनी आहे। बाजूला असलेला गुजरात लपवायचं काय आहे, तिथूनच येतात दोन दोन हेलिकॉप्टर येतात राज्यात, कोण आणतात हेलिकॉप्टरनी येऊन त्या ड्रग्सच्या ठिकाणी जिथे हे सगळं तयार होतं त्याचं कंट्रोल पूर्ण आहे। त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातले अनेक मंत्री त्यामध्ये सहभागी आहेत। उत्तर महाराष्ट्रातले विरोधकांना दाऊद या मुद्द्यावर घेऊन येत आहेत। आज गोगावले म्हणतात प्रदर्शन करणार आहेत सलीम कुत्ता आणि जे युबीटीचं कनेक्शन नेलं त्यावर ते सर्वच प्रकरणाची झाली पाहिजेत। आज काही मंत्र्यांचे फोटो आहेत, या संपूर्ण तुम्हाला सगळं माहित आहे, ते फोटो आम्ही दाखवू आज, आणि ते फोटो जेवतानाचे फोटो आहेत। काय तो निमंत्रित पाहुणा त्यांना माहित नव्हतं का उद्या यांच्याबरोबर दाऊद बाजूला बसून जेवेल, तर हे म्हणतील की हा दाऊद नाही, आम्हाला ओळखतच नव्हता म्हणून आम्ही जेवायला बसलो। अरे मंत्री आहात तुम्ही, तुमच्या बाजूला कसा असर या दहशतवाद्याचा मोरका कसा काय बसू शकतो? गिरीश महाजन हे त्यामध्ये तुम्ही नाही काय, गिरीश महाजन कशा काय जेवू शकतात? मग हे दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा हे सर्व चौकशी सर्वांचीच झाली पाहिजे। विधानसभा परिसरातून आपण थेट ही दृश्य पाहतोय। विधान भवन परिसरामध्ये विरोधक आक्रमक झालेले आहेत। ललित पाटील प्रकरणावरून याशिवाय सलीम कुत्ता प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे आजचा दिवस या दोन मुद्द्यांनी गाजणार एवढं मात्र निश्चित म्हणताय।